अहिल्यानगर शहरातील बालिकाश्रम रस्त्यालगत असलेल्या लेंडकर मळा भागात पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून एका गायीला ठार केल्याची घटना घडली आहे। 5 जून रोजी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। वन विभागाने घटनास्थळी भेट दिली असून नागरिकांनी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे। शेतकरी अशोक चिपाडे यांच्या गोठ्यात ही घटना घडली। घटनेची माहिती मिळताच वनरक्षक विजय चिमटे, वन्यजीव अभ्यासक हर्षद कटारिया आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर काळे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे। सदर घटना ही काल रात्री घडली होती। गाय बिबट्याने खाल्ली आणि पूर्ण एक नुकसानी भरपूर झाली। 50-60 हजाराची नुकसान झाली। तरी शासनाने त्याचा पंचनामाही केला आणि शासनाने आम्हाला मदत मिळवून द्यावी। त्याचप्रमाणे इथं बिबट्याला पकडण्यासाठी पिंजराही लावण्यात यावा अशी शासनाकडे मी मागणी करत आहे। आणि इथं वारंवार घटना अशा होतात, तरी आम्ही शासनाकडे वारंवार विनंती केली आहे, पण आज सदर घटना ही डायरेक्टली म्हणजे लाईव्ह झाली। त्यामुळे सदर हे पूर्ण त्यांनी पंचनाम्यात वगैरे घेतलेलं आहे। तरी पिंजरा लवकरात लवकर लावण्याची व्यवस्था करावी आणि पिंजरा लावून त्या बिबट्याचा जो काही आहे तो एक बंदोबस्त करावा। अपघाताची एक दुःखद घटना समोर आली आहे। नगरहून सुपा MIDC कामानिमित्त चाललेल्या तरुणाच्या मोटरसायकलला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या आयशर टेम्पोने धडक दिल्याने रस्त्यावर पडून त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नगर पुणे महामार्गावर सुप्याजवळील पवारवाडी घाटात असलेल्या ग्रीन हेवन मंगल कार्यालयासमोर घडली आहे। सोफियान अय्यूब शेख असे मयत तरुणाचे नाव आहे। मयत सोफियान शेख हा सुपा MIDC काम करत होता। दरम्यान अपघातानंतर टेम्पो चालक पसार झाला असून मात्र काही नागरिकांनी तातडीने सुपा पोलिसांना माहिती दिली। अहिल्यानगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर लिपिक संवर्ग कृषी कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे। मागण्या मान्य न झाल्यास 5 जून पासून पूर्ण काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे। संघटनेने यापूर्वी सरकारकडे सुधारित आकृती बंदासह विविध मागण्या सादर केल्या होत्या, मात्र त्या पूर्ण न झाल्याने कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे। महावितरणच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच विद्युत सुरक्षा सप्ताह आणि पर्यावरण दिनानिमित्त महावितरणच्या शहर आणि ग्रामीण विभागाच्या वतीने विद्युत सुरक्षा आणि वसुंधरा संवर्धन जनजागृती रॅलीचे आयोजन आज करण्यात आले। या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये विजेच्या सुरक्षित वापराबाबत आणि पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली। जुन्या बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून महावितरणचे अधीक्षक अभियंता रमेश कुमार पवार यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले। रॅली दरम्यान महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी हातात जनजागृतीचे फलक घेऊन घोषणाबाजी करत सहभागी झाले होते। आपल्या सहकारी बंधूंनी जे पटनाट्य सादर केलं आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांची खरी परिस्थिती ग्राहकांच्या समोर आणली, त्याबद्दल आपल्या सर्व सहकार्यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया। आज त्यांना प्रोत्साहन देऊया आणि यानंतर साहेबांच्या परवानगीने घोषणा असं जायचं। ऊर्जेची बचत, काळाची गरज। ऊर्जा वाचवा, देश वाचवा। सुरक्षा साधनांचा उपयोग करा आणि अपघात टाळा। सुरक्षा साधनांचा उपयोग करा आणि अपघात टाळा। ग्राहकांनी पोलीस कारणावर आग्रह दाखवून अपघात टाळा। नमस्कार, महावितरण कंपनीच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त सुरक्षा सप्ताह जो आमच्या कार्यकर्त्यांमार्फत राबवला गेला, त्यानिमित्त तसेच जागतिक निमित्त साधून आज महावितरणच्या शिवाजी पुतळा ते रॅली सादर करण्यात दरम्यान माझे कर्मचारी बंधूंनी बघितले एक पथनाट्य ते सादर केले। या पथनाट्याचा उद्देश असा आहे की महावितरण कर्मचारी हा लाईनमन जो जीवाचा कष्ट करून आवडाचा कष्ट करून आपल्या घरामध्ये प्रकाश देण्याचे कार्य करत असतो, तर या प्रकाश दूताला आपण मान सन्मानाने वागवण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करू। तो जेव्हा उदाहरण काम करत असतो ते अत्यंत हृदयदर्शी पथनाट्य माझ्या कर्मचाऱ्यांनी सादर केलंय आणि महाराष्ट्रामध्ये अशा अपघातामध्ये हजारो आमच्या कर्मचाऱ्यांचा बळी जातो, तरी त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आपण उभे राहू, त्यांच्या कष्टाला आपण सलाम करू
आणि त्यांचं काम करताना आपण त्यांना नेहमी त्याच्या पाठीशी उभं राहू अशी मी सगळ्या नगरकरांच्या वतीनं विनंती करतो आणि आमच्या कर्मचाऱ्यांना कामामध्ये दैनंदिन कामामध्ये सपोर्ट करावा अशी अपेक्षा वाटतो. आणि उत्सव सप्ताहानिमित्त सर्वांनी सुरक्षितता कशी बाळावी यासाठी आम्ही जी रॅली घेतली. तसंच कोणाला काही याची शंका असतील तर आमच्या कर्मचारी किंवा आमच्या कुठल्याही कार्यालयातून संपर्क केला तर त्याबद्दल आम्ही निश्चित मार्गदर्शन करू आणि आपल्या सर्व शंकांचं निरसन करू. ते सहभागी झालेल्या सर्व कर्मचारी कॉन्ट्रॅक्टर बद्दल आणि सर्व नागरिकांचे मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो महावितरण कंपनीला. जो आता 1 तारीख ते 5 तारखेपासून सुरक्षा सप्ताह चालू आहे. या सुरक्षा सप्ताहाचा उद्देश एकच आहे की ग्राहक आणि आमचे एम्प्लॉई सुरक्षित राहावे. कारण वीज अपघात असा आहे का याच्यामधल्या एखादी जर इंजुरी झाली तर कायमस्वरूपी तो हात किंवा पाय निकामी होऊ शकतो. आणि वीज सुरक्षा फक्त ही काय याची नसतो ती ग्राहकांना प्रत्येकाने मी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून देतो उपस्थित नागरिकांना की आपल्या घरात आपल्याला वीज व्यवस्थित ठेवायची असेल, सुरक्षित ठेवायची असेल तर नजीकच्या आपल्या महावितरण कार्यालयात जाऊन त्यांना तिथल्या जे अधिकारी असेल त्यांना विचारायचं की बाबा माझ्या घरची लाईट सुरक्षित राहण्यासाठी मला काय करावं लागेल, कुठलं उपकरण लावावं लागेल. तर त्याची उद्याच्या उद्याच तुम्ही त्या उपकरणाची सगळे इन्स्टॉलेशन करून घ्या जेणेकरून तुमच्या सोबत तुमचा परिवार सुरक्षित राहील. एवढा मी आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून संदेश देतो. धन्यवाद. अहिल्यानगर शहरातील भिंगार येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी संस्थेचे ज्येष्ठ संचालक डॉक्टर श्रीकांत गांधी आणि संस्थापक संचालक रतिलाल गुगळे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या नियुक्तीनिमित्त संस्थापक चेअरमन नंदकुमार झंवर, व्हाईस चेअरमन शांतीलाल मुनोत आणि संचालक मारुती पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. शेवगाव येथे 4 जून रोजी पार पडलेल्या देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन आदिनाथ महाराज शास्त्री, हरिभक्तपरायण राम महाराज जिंजुरके आणि रेणुका मल्टीस्टेटचे चेअरमन प्रशांत भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. शेवगाव तालुका तालीम संघ, अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ आणि वंदे मातरम क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कुस्ती स्पर्धेचे प्रमुख आयोजक अरुण मुंडे हे स्वतः एक खेळाडू असून त्यांनी कुस्ती फड उभारून खेळाडूंना सन्मानाने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. महेश नवमीच्या निमित्ताने माहेश्वरी युवा संघटनच्या वतीने आयोजित सिंगिंग, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आणि भजन गायन स्पर्धा उत्साहात पार पडली. श्रीनिवास झंवर यांच्या प्रायोजकत्वाखाली आयोजित झालेला हा भक्तिमय आणि सांगीतिक कार्यक्रम सेट रामनाथजी धूत ऑडिटोरियम, श्री रामकृष्ण इंग्लिश मीडियम स्कूल, भवानीनगर येथे पार पडला. या विशेष कार्यक्रमात युवक युवतींनी आपली कला सादर करत रसिकांची मने जिंकली. तसेच हा संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला आहे. ईद उल अजहा सणाच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया उलेमा बोर्डने महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला आवाहन केले आहे की कुर्बानी करताना राज्य सरकारच्या कायद्यांचे पालन करावे. परभणी येथे झालेल्या विशेष बैठकीत कुर्बानीसाठी योग्य आणि अयोग्य प्राण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये बंदी असलेल्या प्राण्यांची कुर्बानी केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू. मैं अंजर खान, नेशनल जनरल सेक्रेटरी ऑल इंडिया उलेमा बोर्ड रजिस्टर्ड, एक बहुत ही अहम अपील करने के लिए आपके सामने आया हूँ. जैसे कि आप जानते हैं कि मुल्क के हालात जानबूझकर यहाँ पर तेड़ निर्माण किया जा रहा है कुछ ऐसी जातिवाद संगठनों की तरफ से. तो मेरी एक बहुत अहम अपील सभी हमारे मुस्लिम समाज के भाइयों से ये है कि देखिए, हम जिस मुल्क में रहते हैं यहाँ का कानून को पूरा फॉलो करना, पूरा मानना, ये हमारी एक बहुत बड़ी जिम्मेदारी है. और इसी के साथ जैसे कि महाराष्ट्र राज्य में हम रह रहे हैं तो यहाँ पर जो भी कानून के तहत कुर्बानियां का हुक्म दिया गया है उसको इंशाल्लाह पूरा समाज मानेगा. और हम ये उम्मीद दिलाते हैं कि ऐसी कोई घटना यहाँ पर नहीं घटेगी, क्योंकि यहाँ पर एक छोटा सा शोषा छोड़कर और बेबुनियाद कानून के तहत में किसी को फंसाने की बहुत बड़ी साजिश चल रही है. तो मेरी बहुत अहम अपील है हमारे समाज से कि आप थोड़ा सा इस चीज को टाल दीजिए. हो सकता है कि जब भी कानून की लड़ाई लड़ रहे हैं हम, कुछ कानून और भी अच्छा बने, पर जब तक हम जो कानून में रह रहे हैं इसके दायरे में रख कर हम कोई कुर्बानी करें, ताकि हमारे समाज को, हमारी फैमिली को, हमारे माहौल को कोई भी हमारे तरफ से तकलीफ ना हो. तो ये एक बहुत अहम अपील आज ऑल इंडिया उलेमा बोर्ड की तरफ से हम दे रहे हैं कि अपनी फैमिली की आप खुद जिम्मेदार है. तो ये जिम्मेदारी समझिए कि जिस चीज पर
पूरी कार्रवाई हो रही है, उस चीज से आप रुक जाइए। इसके अलावा भी बहुत सारे ऑप्शन हमारे पास है कुर्बानी के लिए, उस पर आप ज्यादा ध्यान दीजिए। जो ऑप्शन सरकार ने दिए हैं उसका हम इंशाल्लाह पालन करेंगे और इस मुल्क में भाईचारा और अमन ये पूरा बाकी रखना ये हमारी जिम्मेदारी है और इंशाल्लाह इसको हम बाकी रखेंगे। सबको एडवांस में ईद उल अजहा मुबारक। अस्सलाम वालेकुम। अहिल्यानगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे द आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या वतीने तसेच स्वर्गीय पैलवान किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या सहकार्याने 5 दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले। या गावातील बिरोबा मंदिराच्या सभामंडपात पार पडलेल्या या शिबिरात आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक रामचंद्र लोखंडे आणि विशाल गावडे यांनी योग, प्राणायाम, सुदर्शन क्रिया आणि ध्यान याविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले। 29 तारखेपासून ते 3 तारखेपर्यंत आर्ट ऑफ लिव्हिंग व स्वर्गीय किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आनंद अनुभूती शिबिर त्या ठिकाणी घेण्यात आलं। रोज 5:30 ते 8:30 या वेळेमध्ये बिरोबा मंदिराच्या सभामंडपामध्ये हे 5 दिवसाचं शिबिर घेण्यात आलं। यामध्ये जवळजवळ 40 ते 50 लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि निरोगी आरोग्यासाठी हे शिबिर घेण्यात आलं। हे शिबिराचं 2ऱ्या वर्ष आहे। त्यासाठी रामचंद्र लोखंडे योग शिक्षक यांनी त्या ठिकाणी योगाचे, प्राणायामाचे धडे दिले। शिबिराला उत्स्फूर्त असा सहभाग लाभला। धन्यवाद। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने भिस्तबाग महाल परिसरात वृक्ष लागवड मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक संपत बारसकर, सागर बोरुडे, प्रभागातील नागरिक आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली। नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त प्रशासक, अहिल्यानगर महानगरपालिका। सर्वांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देतो। माझी वसुंधरा अभियानामध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेने भरीव असं काम मागच्या 3 आहे। विशेषतः सावंगी परिसरामध्ये संपतदादा बारसकर यांच्या नेतृत्वाखाली आपण हजारो वृक्ष या परिसरामध्ये लावलेले आहे। यावर्षी देखील या परिसरामध्ये कमीत 2000 झाडे लावण्याचा आपला मानस आहे। त्याचा आज शुभारंभ या ठिकाणी ऐतिहासिक असणाऱ्या भिस्तबाग महाल परिसरामधून आपण करत आहोत आणि आज काही वृक्षांचं आपण वृक्षारोपण केलेलं आहे। इथून पुढे संपूर्ण पावसाळ्याभर आपण हे वृक्ष लावणार आहोत। ही जी झाडं आहेत ही मोठी आहेत, 2 वर्ष 3 वर्ष वयाची आहेत, त्यामुळे हे झाडं मरण्याचं प्रमाण निश्चितपणे कमी आहेत। याचबरोबर या झाडांचं पुढे भविष्यामध्ये पालन पोषण करण्याची जबाबदारी पालकत्व म्हणून संपत दादा आणि त्यांच्या टीमने घेतली। त्याबद्दल महापालिकेच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि अशीच हे हरित अहिल्यानगरची आपण मोहीम सातत्याने पुढे नेऊया, यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं मी आव्हानाने विनंती करतो। धन्यवाद। सुसर आळविते साधू संतांच्या वचनाप्रमाणे साधू संतांना हे जागतिक पर्यावरणाचं संकट त्यावेळेसच माहित होतं। 700 वर्षापूर्वी माऊली ज्ञानोबाराय जलाशय निर्मावी, महावने रचावी ज्ञानोबारायांनी सांगितलं आणि तुकोबारायांनी सांगितलं आणि हा त्याचंच औचित्य साधून जागतिक पर्यावरण दिवस आपल्या भिस्तबाग महालात आपण साजरा करत आहे। सर्वप्रथम वैकुंठवासी काकांच्या पावन स्मृतीस अभिवादन करतो, कारण नगर शहरात पुढे काही चांगलं काम असलं तर त्यांच्या स्मृतीला उजाळा द्यायलाच पाहिजे, कारण त्यांनी पाया रचला। आणि दुसरं आपल्या 1 नंबर वार्ड मध्ये हा जो वृक्षारोपण कार्यक्रम झाला त्याबद्दल सर्वच असणारे नगरसेवक, सन्माननीय जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी संपत दादा, आदरणीय डॉक्टर साहेब बोरुडे, आदरणीय शिवाभाऊ आणि सर्व स्तरातून आलेले सगळे कार्यकर्ते, आयु डांगे साहेब, या सर्वांच्या विशेष प्रयत्नातून आणि मार्गदर्शनाखाली हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथं संपन्न झाला। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे देववृक्ष आहे, जसं शास्त्राने सांगितलं पिंपळ आसन, वड आसन, त्याच्यानंतर उंबर आसन, आपलं नारळ आसन, असे अनेक आंबा, असे देववृक्षाची लागवड पण इथं
लवकरच होत आहे आणि 1 नंबर वार्ड हा हरित वार्ड म्हणून करण्याचा आता संकल्प झालेला आहे. तो संकल्प माऊली तुकोबारा, जगद्गुरु तुकोबारा, माऊली ज्ञानोबारा, जगद्गुरु तुकोबारा आणि पुंडरीक पांडुरंग परमात्मा हा सिद्धीस नेईल. आणि आपण सर्व प्रत्येकाने या पर्यावरणाच्या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो, प्रत्येकाने एक झाड लावावं आणि झाड जगवावं. हीच खरी देश सेवा, हीच खरी देवाची सेवा आणि हीच खरी समाज सेवा आहे. आता काळाचा विचार करता रामकृष्ण. नामांकित झालेल्या स्पर्धा खेलो इंडिया या स्पर्धेमध्ये अहिल्यानगर या आपल्या जिल्ह्यामधून घनश्याम सानप सर हे सावित्रीबाई फुले महाविद्यालयाचे मध्ये क्रीडाध्यापक म्हणून काम पाहतात. त्यांचे चिरंजीव 5 वर्ष अविश्रांत परिश्रम घेऊन त्यांनी त्यांचा मल्लखांब आणि मल्लखांब या दोन्ही स्पर्धेमध्ये गुजरात राज्यामध्ये भारतामध्ये 2रा क्रमांक मिळवून आपल्या अहिल्यानगरला बहुमूल असं त्या ठिकाणी सन्मान मिळवून दिला आहे. त्याबद्दल मी त्या ओम सानपचे मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याचबरोबर आपल्या अहिल्यानगर शहराचे असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय संपतराव बाळस्कर, त्याचबरोबर आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त साहेब माननीय डांगे साहेब, त्याचबरोबर नगरसेवक बोर्डे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी चव्हाण साहेब, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ओम सानप यांचा सन्मान डांगे साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. विभाग महालिते अहिल्यानगर महानगरपालिका व प्रभागातील नागरिक तसेच या वार्डातील सर्व नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते ज्यांचं वृक्षारोपणाविषयी चांगलं काम आहे असे सगळे सामाजिक कार्यकर्ते आणि इथं उपस्थित सर्वच आज सगळ्यांच्याच उपस्थित प्रामुख्याने आजचा वृक्ष पार पाडला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जागतिक पर्यावरण दिन आहे आणि त्या पर्यावरण दिनचा औचित्य साधून आपण विश्वास महालेते वृक्षारोपणचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आमदार संग्रामभाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली या अहिल्यानगर शहरामध्ये प्रभाग क्रमांक 1 असेल किंवा अहिल्यानगर शहर असेल, हे स्वच्छ सुंदर हरित हे करण्याचा संकल्प आम्ही आमदार संग्रामभाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली सगळेजण करत आहोत. आणि त्या दृष्टीने एक प्रयत्नाचं पाऊल म्हणून आज विश्वास महाल येथून वृक्षारोपणाची सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक 1 हा येणाऱ्या काळात स्वच्छ सुंदर हरित हा होण्यासाठी नुसतं आपण बोलून चालणार नाही, तर काम करावं लागेल असं माझं मत आहे. त्या दृष्टिकोनातून माझे सहकारी नगरसेवक असतील डॉक्टर सागरजी बोंडे, सहकारी नगरसेवक माझे मार्गदर्शक आदरणीय शिवभाऊ चव्हाण आणि या प्रभागातील सर्वच नागरिक हे खंबीरपणे पाठीशी उभा असल्या कारणाने वाढ स्वच्छ सुंदर हरित करण्याच्या मार्गावर आम्ही आहोत. आणि एक खात्रीशीर सांगतो की या येणाऱ्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये नगर शहरातील प्रभाग क्रमांक ही वेगळी ओळख निर्माण होऊन स्वच्छ सुंदर हरित मधला हरित जो आहे त्याचा उपक्रम आम्ही आज राबवायला सुरुवात केलेली आहे. आणि मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की प्रभाग क्रमांक 1 मधील जेवढे ओपन स्पेस असतील ते ओपन स्पेस, जेवढे डीपी रस्ते असतील ते डीपी रस्ते, किंवा ज्या इंटरनल कॉलनीत इंटरनल रोड आहे ज्यांना वाटलं की लय मोठे झाडं लावू शकत नाही तर त्यांना आपण आंब्याचं वृक्ष झाड आपण देत असतो. तर ही संकल्पना गेल्या अनेक वर्षांपासून आपण प्रभागात राबवतोय. पण आज पुन्हा नव्याने एक सांगू इच्छितो की मागण त्याला झाड, मागण त्या रोडला, मागण त्या ओपन स्पेसला फक्त तुम्ही सांगा की आम्हाला या ठिकाणी झाड लावा. त्याचं वृक्षारोपण पासून त्याचं संवर्धन पर्यंतची जबाबदारी नागरिक म्हणून तुम्ही आणि आम्ही उचलून हा प्रभाग हे शहर स्वच्छ सुंदर हरित करण्याचा संकल्प पुढे बाळगून आपण पुढे गेलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. त्याच्यामुळे मी याद्वारे आपल्या नगरकरांशी किंवा आमच्या प्रभागाच्या नागरिकांशी विनंती करतो की आम्ही तर हरित नगर करण्यासाठी आमची मानसिकता इच्छा सगळ्या प्रबळ आहेत, पण तुम्ही सुद्धा एक म्हणजे एक पाऊल पुढे जर आमच्यासोबत काम केलं तर 100% येणाऱ्या काळात हे नगर शहर स्वच्छ सुंदर हरित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आजचे आपण जे नगर शहरातील सगळे रस्ते विकास कामं जर पाहिलं तर फक्त आता याला झाडं वृक्षारोपण जर आलं तर नगर सुद्धा एक चांगलं सिटी म्हणून या राज्यात नव्हतं देशात नाव करेल असं मला या ठिकाणी वाटतं. धन्यवाद.
जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून गुरुवारी एक वृक्ष आईसाठी एक वृक्ष देशासाठी या संकल्पनेतून हिवरे बाजार येथील मातृस्मृती वनमंदिर परिसरात वृक्ष लागवड उपक्रमाची सुरुवात झाली। या उपक्रमाअंतर्गत एकाच दिवशी 1400 देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले। या उपक्रमाचा शुभारंभ संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या 725व्या संजीवन समाधी सोहळा, संत तुकाराम महाराजांच्या 375व्या वैकुंठ गमन सोहळा आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात आला। या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक प्रेरणास्थळांच्या स्मरणातून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला गेला। पुन्हा एकदा शाळेत जावे, वर्गात बाकावर बसून मित्रमैत्रिणींशी गप्पा माराव्यात, शिक्षकांचा धाक अनुभवावा आणि खेळाच्या मैदानावर लहानपण जगावे या आठवणींना उजाळा देत न्यू इंग्लिश स्कूल हिंगणगाव येथील 1994-95च्या 10वीच्या बॅचने तब्बल 30 वर्षांनंतर स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा शाळेत एकत्र येत विद्यार्थी दशेचा पुन्हा अनुभव घेतला। या स्नेह मेळाव्यात विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात मार्गदर्शक ठरलेल्या शिक्षकांचा सन्मान करत त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली। मित्र विद्यार्थी या ठिकाणी अगदी कमी वेळ आहे, कारण कार्यक्रम बराचसा उशीर अवधी झालेला आहे। मी फक्त या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देणार आहे। या आता संतोषने सांगितलं की पठाण सर आणि मनेर सर आहेत तसेच। याचं एक कारण आहे की माणसाने एक बायो आता एक मध्ये लेख आलता, आपलं स्वतःचं जैविक घड्याळ तयार करायचं असतं आणि याच्यामध्ये घड्याळाच्या वेळेप्रमाणे पण चालतो, परंतु आपलं जीवन जेव्हा चालतं त्यावेळेस आता काही लोक असं म्हणतात, आता मी थकलोय, म्हातारा जातोय। नाही थकला, म्हातारा झाला अशी विचारच करायचा नाही कधी। ज्यावेळेस आपण आपल्या मनाने मी अजूनही माझं आरोग्य चांगलं आहे, अजूनही मी तरुणासारखं वागू शकतो असा विचार ज्यावेळेस आपल्या मनात येतो त्यावेळेस आपल्याला कोणता रोग आपल्याला जमत नाही। हा वास्तववाद आहे। मन मोकळेपणाने राहा, मोकळे मनाने जगा। आता 30 वर्षानंतर आपण भेटतोय, त्या काळाचे तुम्ही कसे होता, आज या ठिकाणी कसे आहात, प्रत्येकाने आपलं आरोग्य जपलंय, आम्ही आमचं आरोग्य जपलेलं आहे। या ठिकाणी आता त्या लेखामध्ये एक होतं की तुम्ही म्हातारे झाला असं मानू नका, कधीच नका मानू। तुमचं वय वाढतंय, तुम्ही वयाने म्हातारे होताय, शरीराने तुम्ही तरुण आहात, मनाने तरुण आहात। जेव्हा हा विचार आपण करतो त्यावेळेस आपल्याला आत्ताच सांगितलं कोणता रोग जडत नाही, काय नाही। तुम्हाला या वयामध्ये आमचे केस पिकलेले असतात, करा कलप करा, केसाला टाळ लावा, परंतु समाजात तुम्ही तरुण म्हणूनच जगा, हा वास्तववाद आहे। आणि ज्यावेळेस आता ज्यावेळेस तुम्ही आता बघा परिस्थिती अशी झाली की आता जर विचार केला आपण 75-90% लोक डायबिटीस आणि याच्याने आजारी आहेत आणि ब्लड प्रेशर वगैरे हे रोग काय घडतात। मी अनेक पेशंट बघतो ना, अनेक लोक भेटतात, जुने लोक, काय बरं चाललं का तुझं, हा बाबा बरं चाललं, पण डायबिटीस आहे। अरे कशाने म्हणतो डायबिटीस? ज्यावेळेस तू मनाने हे रोग दूर करतो, ज्यावेळेस मन मोकळेपणाने तुम्ही वागाल त्यावेळेस तुम्हाला डायबिटीस सुद्धा तुमच्या जवळ येत नाही। अगदी आपलं व्यायाम करा, व्यायामाचं जवळ व्यायाम या वयात आमचं होत नाही, परंतु चालणं, बोलणं, फिरणं, एखाद्याचं मनोरंजनाचे कार्यक्रम अटेंड करणं, इथं तुमच्यासारखे गेट टुगेदर आहे, आम्ही अजून फ्रेश झालो। तो म्हणल्यामुळं माझ्यामध्ये मग परत तरुणपणा आलाय। म्हणजे याचा अर्थ असा की मन मोकळेपणाने जगा। तुम्ही आता याच्यातले बहुतेक 75% शिक्षक झाले। अहिल्यानगर तालुक्यातील विविध गावांमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे पायाभूत सुविधांची हानी झाली असून त्याची दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी आपत्ती व्यवस्थापनातून निधी मंजूर करण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। यासोबत कोणत्या गावात कोणते काम तातडीने करणे आवश्यक आहे याची यादीही त्यांनी दिली आहे। झारखंड येथून अल्पवयीन मुलीस पळून आणणाऱ्या तरुणाला नगरच्या MIDC पोलिसांनी नागापूर येथे पकडले असून आरोपीसह पीडित मुलीला फतेहपूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी केली आहे। प्रेम संबंधाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमध्ये एका तरुणाचा खून करून तो अपघात असल्याचा बनाव केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। नगर तालुका पोलिसांच्या तपासातून या प्रकरणाचा उलगडा झाला असून
दोघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित 4 संशयित अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी विश्वजित सुभाष पोटे आणि संकेत बाळासाहेब मंठाले यांना अटक केली असून त्यांची पोलीस कोठडीत चौकशी सुरू आहे. अजून 4 आरोपी फरार असून त्यांचा तपास पोलीस करत आहेत. प्राथमिक चौकशीत खुनाचा कट रचल्याचे संकेत आढळून आले आहेत. सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या मार्फत कायदा क्षेत्रातील घेतलेल्या LLM परीक्षेत नगर येथील वेदांती गोंगले ही पुणे येथील श्री नवलमल भिरोदिया महाविद्यालयामधून नाविन्यपूर्ण A ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाली आहे. कायदा क्षेत्रामध्ये PhD करण्याचा तिचा मानस आहे. तिच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन अहिल्यानगर यांच्या वतीने पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या बॅनरचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांना योग दिनाच्या उपक्रमात सक्रिय सहभागासाठी प्रेरित करण्यात आले. यावर्षी 21 जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम एक पृथ्वी एक स्वास्थ्यासाठी योग अशी असून इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन, सूर्या फाउंडेशन आणि आयुष मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतभर विविध ठिकाणी योग साधनेचे मोफत वर्ग आयोजित करण्यात येणार आहेत. अहिल्यानगर शहरातील कचरा संकलनाचे काम वारंवार विस्कळीत होत असून ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग उचलले जात नसल्याने नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सर्जेपुरा परिसरात तर अनेक व्यावसायिकांच्या गाळ्यासमोरच कचऱ्याचा मोठा ढीग साचल्याने त्यांना दुकानात जायला रस्ता राहिला नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. हिंदी भाषेमुळे भारताची एकता आणि अखंडता अबाधित राहिली आहे. या राष्ट्रभाषेच्या संवर्धनासाठी डॉक्टर शंकर केशव आडकर यांच्यासारख्या समर्पित कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांना अभिवादन करताना हिंदी भाषा केवळ संपर्काची नव्हे तर हृदयांतील नात्यांची भाषा असल्याचे मत सृजन सभा या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आले. या सभेचे आयोजन डॉक्टर आडकर ट्रस्ट तर्फे करण्यात आले होते. बालिकाश्रम रोडवरील आडकर संकुलात डॉक्टर आडकर यांच्या 20व्या स्मृती दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.